मे जूनच्या कडक उन्हात विसरूनही खाऊ नका या 8 गोष्टी. नाहीतर काय होणार, थेट व्हाल तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा बाहेरचे तापमान 45 अंश किंवा 45 सेल्सिअस पार होते, तेव्हा तुमच्या स्वयंपाकघरातील काही नेहमीच्या गोष्टी अमृताऐवजी थेट त्या विष बनतात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. मे जूनच्या या जीवाची लाही करणाऱ्या उन्हात फक्त बाहेरची लू, उष्ण हवा तुमचे शत्रू नाही आहे, तर तुमच्या ताटात वाढलेलं चविष्ट अन्नसुद्धा तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या ICU बेडवर पोचवू शकतं. विज्ञान सांगतं की बाहेर कितीही उष्णता असली तरी आपले शरीर आतलं तापमान 37 सेल्सिअसवर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतं. यासाठी शरीराला खूप घाम गाळावा लागतो. या गडबडीत आपल्या पाचनतंत्राची पूर्ण ऊर्जा शरीर थंड ठेवण्यात खर्च होते. आयुर्वेदानुसार या दिवसात आपली जठराग्नी खूप मंद होते. अशा नाजूक वेळी जर आपण जड, गरम, ताकदीचे आणि अति मसालेदार पदार्थ खाल्ले तर पोटाचा सिस्टीम पूर्ण क्रॅश होतो. चला तर मग जाणून घेऊया अशा 8 गोष्टी ज्या मे जूनच्या महिन्यात खाणं म्हणजे यमराजाला आमंत्रण देण्यासारखं आहे. कढी आणि आंबट शिळे दही पोटात ॲसिडिटीचा विहीर करतं. उन्हाळा आला की आपण ताक, दही जास्त खातो, पण उन्हाळ्यात गरम गरम कढी भात खाण्याची चूक करू नका. दही जरी थंड वाटत असले तरी ते जुने झाले की आंबट आणि उष्ण बनते. जेव्हा हे दही बेसन आणि मसाल्यांसोबत तासनतास गॅसवर उकडले जाते तेव्हा त्याचे पूर्ण थर्मल स्ट्रक्चर बदलते. आता त्यापासून आपल्याला नुकसान काय होतं? भयंकर ॲसिडिटी होते, छातीत जळजळ होते आणि पित्त वाढून त्वचेवर रॅशेस किंवा पिंपल्स देखील येतात. आता त्यावर उपाय काय? कढीला उन्हाळ्यात निरोप द्या. ताजे गोड दही खा किंवा त्यात जिरेपूड आणि काळे मीठ घालून पातळ बटर मिल्कसारखं करून प्या. ताक अमृत आहे, कढी आफत आहे. 2. चहा आणि कॉफीचा अतिवापर शरीराला वाळवंट बनवते. उन्हाळा कितीही असो, चहाप्रेमींना गरम चहा हवाच असतो, पण दुपारी चहा कॉफी पिणे म्हणजे स्वतःचे नुकसान करणे आहे. चहा कॉफीमध्ये कॅफीन असते जे डायुरेटिक आहे, म्हणजेच ते शरीरातील पाणी खेचून लघवी वाटे बाहेर काढते. आता त्यापासून आपल्याला नुकसान काय होतं? शरीरात भयंकर डिहायड्रेशन होतं, पाण्याची कमतरता होते, चक्कर येतो, सोडियम पोटॅशियम कमी होऊन रक्तदाब लो होतो आणि पोटात अल्सरचा धोका देखील वाढतो. आता त्यावर उपाय, चहा कॉफीचे प्रमाण कमी करा. त्याऐवजी माठातले थंड पाणी, लिंबू सरबत, बेलाचे सरबत किंवा सत्तूचे सरबत प्या. 3. समोसे, कचोरी आणि स्ट्रीट फूड बाहेरचे तळलेले पदार्थ उन्हाळ्यात जीवाणू आणि बुरशी हिवाळ्यापेक्षा 10 पट वेगाने वाढतात. रस्त्यावर उघड्यावर ठेवलेल्या समोशामधील बटाट्याचा मसाला उष्णतेमुळे लगेच सडतो. तसेच दुकानदार तेच तेल वारंवार उकडतात, ज्यामुळे त्यात फ्री रेडिकल्स आणि ट्रान्सफर फॅट वाढतात, जे लिव्हर पचवू शकत नाही. नुकसान, फूड पॉयझनिंग, गॅस्ट्रोएंटेरिटिस, उलट्या, जुलाब आणि कावीळ होण्याचा देखील धोका वाढतो. त्यावर उपाय काय करायचे? बाहेरचे तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करा. संध्याकाळी भूक लागल्यास घरी बनवलेले पदार्थ, सुकामेवा, भाजलेले चणे किंवा फ्रूट चाट खा. 4. आंब्याचे अतिसेवन. आंबा हा फळांचा राजा असला तरी त्याची तासीर खूप उष्ण असते. मे जूनच्या महिन्यात जास्त आंबे खाल्ल्याने शरीरातील अंतर्गत उष्णता देखील वाढते. त्यापासून आपले नुकसान काय होतं? चेहऱ्यावर मोठे पिंपल्स, उष्णतेच्या फोड्या आणि घामोळ्या देखील खूप येतात. दिवसातून फक्त एकच आंबा खा आणि तो खाण्यापूर्वी काही तास पाण्यात भिजवून ठेवा. नॉनव्हेज आणि अंडी. चिकन, मटण आणि अंड्याच्या पिवळ्या भागात जड प्रोटीन असते. हे पचण्यासाठी पोटाला दुप्पट ऊर्जा लावावी लागते, ज्यामुळे शरीरात खूप उष्णता निर्माण होते. अस्वस्थता, पोट फुगणे, अपचन आणि दुर्गंधीयुक्त गॅस तयार होतो. उन्हाळ्यात या 2 महिन्यात मांसाहार अत्यंत मर्यादित करा आणि हलके अन्न देखील आपण खायला पाहिजे. 6. आले, लसूण आणि गरम मसाले. आलं, लसूण, लवंग, मिरी यासारख्या गरम मसाल्यांची तासीर अत्यंत उष्ण असते. उन्हाळ्यात त्यांचा अतिवापर थेट रक्ताचे तापमान वाढवतो. आता त्यापासून नुकसान काय होतं? पोटात अल्सर होऊ शकतात आणि उष्णतेमुळे नाक फुटणे, नाकातून रक्त येणे, नखसीर हा त्रास देखील होऊ शकतो.
त्यावर उपाय काय करायचे? जेवणात मसाल्यांचा वापर अगदी कमी करा. जिरे, बडीशेप आणि कोथिंबीर यासारख्या थंड गोष्टींचा वापर देखील आपण आपल्या आहारामध्ये वाढवला पाहिजे. 7. सॉफ्ट ड्रिंक आणि बर्फाचे पाणी. कडक उन्हातून आल्या आल्या फ्रीजमधले अतिशय थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक पिणे ही खूप मोठी चूक आहे. यामुळे पोटाला थर्मल शॉक बसतो. नुकसान काय होतं? कोल्ड्रिंकमधील अति साखर शरीरातील पाणी शोषून घेते आणि डिहायड्रेशन वाढवते. तसेच यामुळे पचनक्रिया पूर्णपणे मंदावते आणि घसा आपला खराब होतो. त्यावर उपाय काय करायचा? उन्हातून आल्यावर 10 मिनिटे थांबा आणि फक्त माठातले नैसर्गिक थंड पाणी प्या. 8. शिळे आणि उघडे अन्न. उन्हाळ्यात अन्न खूप लवकर खराब होते. 3 ते 4 तास आधी बनवलेले किंवा बाहेर उघडे ठेवलेले अन्न अत्यंत धोकादायक आहे. नुकसान: यात बॅक्टेरिया वेगाने वाढल्यामुळे आतड्यांचे इन्फेक्शन होते, ज्यामुळे उलट्या, जुलाब होऊन थेट हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय काय करायचा? नेहमी ताजे अन्न बनवून खा. उरलेले अन्न लगेच फ्रीजमध्ये ठेवा आणि खाण्यापूर्वी व्यवस्थित गरम करून घ्या. थोडक्यात सांगायचं तर या 8 गोष्टींपासून आजच लांब राहा. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत.